नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, मला ठाऊक आहे की आता प्रत्येक विद्यार्थी आणि पालक एकाच गोष्टीची वाट बघताय, ती म्हणजे कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनची. सर, रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल, आम्हाला कॉलेज लिस्ट केव्हा अपलोड करायची आणि आमचं कॉलेज केव्हा सुरू होणार आहे. पूर्ण टाइमलाईन आज आपल्याला बघायची बाळांनो, न्यू टाइमलाईन आपल्याला बघायची, कारण ऑलरेडी डेट्स आता आपल्या पोस्टपोन झालेल्या आहेत बाळांनो. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू, चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे बाळांनो, यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या टाइम टू टाइम व्हॉट्सअप ग्रुपला येतील, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. बघूया आपण एमएसटी सीटी 2026च्या न्यू कॅप राऊंडच्या तारखा बाळांनो. ठीक आहे, बघा बाळांनो, डेट्स पोस्टपोन झाले आहेत की 100% डेट्स पोस्टपोन झालेले आहेत. ठीक आहे, आतापर्यंत जेवढ्या पण सीईटी झाल्या त्या सगळ्या सीईटीचं रजिस्ट्रेशन जून महिन्यात सुरू होऊन जातं बाळांनो. मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी जेवढ्या पण सीईटी झालेल्या आहेत जून मध्ये प्रत्येक वर्षी तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होऊन जातं. या वर्षी जून मध्ये आपलं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाहीये बाळांनो. दरवर्षी आपला 15 जूनच्या आसपास रिझल्ट लागतो आणि 25-26 जून पर्यंत, मॅक्स टू मॅक्स 28 जून पर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होऊन जातं. यावेळेस 28 जून तुमची गेलेली आहे बाळांनो. आज तुमची 2 जुलै आलेली आहे. अजून सीईटी सेलचं रजिस्ट्रेशनचं काही डॉक्युमेंट आतापर्यंत आपल्याला आलेलं नाहीये. ठीक आहे, तर रजिस्ट्रेशन डिले झालंय 100%. आता नेक्स्ट रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल बाळांनो, त्याच्या सगळ्या तारखा आपल्याला बघायच्या. रजिस्ट्रेशन तुमचं बाळांनो 5 जुलैच्या आत त्यांना सुरू करावंच लागेल 100%, कारण तुमचं 15 ऑगस्ट पासून कॉलेजेस सुरू करावे लागतात बाळांनो. आता तुम्ही म्हणणार 15 ऑगस्ट पासून कॉलेजेस, मग राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 केव्हा होतील, स्पॉट राऊंड केव्हा होतील? स्पॉट राऊंड तर सप्टेंबर मध्ये होतात, तरी 15 ऑगस्ट पासून कॉलेज सुरू होऊन जातात. हो बाळांनो, कॉलेजेस राऊंड 1 नंतर सुरू होऊन जातात. बरेच कॉलेजेस, म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा 80% कॉलेजेस राऊंड 1 नंतर सुरू होऊन जातात. उरलेले 20% कॉलेजेस तुमचे राऊंड 2 नंतर सुरू होऊन जातात बाळांनो. कारण 80% विद्यार्थी असं समजा की राऊंड 1 मध्ये काही ना काही कॉलेज बुक करतात बाळांनो. ठीक आहे, राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 मध्ये थोड्याशा खूप कमी सीट्स वॅकंट असतात बेसिकली, है ना. तर रजिस्ट्रेशन तुमचं 5 जुलैच्या आत सुरू करावं लागेल त्यांना, जर त्यांना 15 ऑगस्ट पर्यंत कॉलेज सुरू करायचं आहे तर. ठीक आहे, कारण मॅनेजमेंटच्या सीट्स भरून जातात तोपर्यंत. ठीक आहे, विद्यार्थ्यांना डेट्स वगैरे रिलीज होऊन जातात, हॉस्टेल्स वगैरे सुरू होऊन जातात. ठीक आहे, 15 ऑगस्ट पासून तुमची प्रक्रिया सुरू होऊन जाते कॉलेजची बेसिकली. त्यानंतर बाळांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं सोबत चालतं बाळांनो. 5 जुलै पासून तुमचं सुरू होईल. तुम्ही कन्सिडर करा कमीत कमी 20 जुलै पर्यंत चालेल बाळांनो. कधीपर्यंत? 20 जुलै. 5 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान तुमचं रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचंय. आता सगळ्यात मोठा प्रश्न, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा रजिस्ट्रेशन आम्ही स्वतःच करायचं का एससी सेंटरला जाऊन करायचं? दोघं ऑप्शन्स आहेत बाळांनो. ठीक आहे, जर तुम्हाला रजिस्ट्रेशन सुद्धा एससी सेंटरला करायचं ते सुद्धा तुम्ही करू शकतात. ठीक आहे, पण आपण सजेस्ट करतो की रजिस्ट्रेशन तुम्ही स्वतः तुमच्या लॅपटॉपवरून करा. ठीक आहे, आणि व्हेरिफिकेशन तुम्ही ऑफलाईन जाऊन करून या. ठीक आहे, दोघं मोड तुम्हाला ऑन असतात. ठीक आहे, म्हणून काही घाबरायची गरज नाही. मी असं सजेस्ट करतो, ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही ना ते सायबरवरती जातात. मग सायबरवर जाण्यापेक्षा डायरेक्ट एससी सेंटरला जा ना, फ्रीमध्ये तुमचं काम होतं. ते गव्हर्नमेंटचे सेंटर्स असतात, है ना. त्या पूर्ण एससी सेंटरची पण यादी मी डिक्लेअर करेल बाळांनो तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर जसं तुमचं रजिस्ट्रेशन संपेल बाळांनो, कमीत कमी 3 ते 4 दिवसात तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन लागते. म्हणजे तुम्ही समजून चला बाळांनो, मॅक्स टू मॅक्स 25 जुलैपर्यंत तुमची पीएमएल येऊन लागेल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्यानंतर 2 ते 3 दिवस तुम्हाला ग्रीव्हन्सेस टाकावे लागतात बाळांनो. काय ग्रीव्हन्सेस? आता ग्रीव्हन्सेस म्हणजे काय असतं? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर तुमची रँक तुम्हाला दिसते. ठीक आहे, की तुमची ओपनची रँक किती आहे, ठीक आहे, ओबीसीची रँक किती आहे, कॅटेगरीची रँक किती आहे, त्यानंतर युनिव्हर्सिटी रँक किती आहे, लेडीज रँक किती आहे, त्याच्यानंतर तुमची काही डिफेन्समध्ये असणार तर डिफेन्सची रँक किती आहे, या सगळ्या रँक्स तुमच्या डिक्लेअर होतात. आता या रँक्स डिक्लेअर झाल्यानंतर बाळांनो, जर तुम्हाला वाटतंय की सर मी ओपन मध्ये होतो पण यांनी मला ओबीसी मध्ये टाकलं, किंवा मी ओबीसी मध्ये होतो सर पण माझी ओपनची रँक आलेली आहे, मग काय करायचं? आपल्याला ग्रीव्हन्सेस रेज करायचे. ग्रीव्हन्सेसचं एक टॅब देतात ते, की माझी कॅटेगरी तर ओपन आहे, तुम्ही ओबीसी आहे, तुम्ही ओपन कसं काय टाकली? मग ते चेंजेस करून देतात बाळांनो ग्रीव्हन्सेस पिरियडमध्ये. मग ते सगळे चेंजेस होऊन तुम्हाला कुठं रिफ्लेक्ट करतात? फायनल मेरिट लिस्टमध्ये. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टच्या रँक्समध्ये काही फरक असतो का? थोडाफार फरक पडतो बाळांनो. फॉर एक्झाम्पल, आता ओपनचा विद्यार्थी जर ओबीसी मध्ये जातोय, तर त्याची एक रँक वाढणार आहे ना. एक रँक वाढणार आहे म्हणजे इथं एक रँक वाढली तर खालचा अजून खाली ढकलला जाईल, है ना, वरचा अजून एक वरती ढकलला जाईल. ही छोटीशी गोष्ट तुमची होणार आहे. खूप काही रँकमध्ये चेंजेस होतो का? प्रोव्हिजनल फायनल मध्ये खूप काही चेंज होत नाही बाळांनो. फायनल मेरिट लिस्ट तुम्ही एक्सपेक्ट करा बाळांनो 27-28 तारखेपर्यंत तुमची फायनल मेरिट लिस्ट येऊन लागेल बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर जशी फायनल मेरिट लिस्ट येते लगेच तुमचं काय रिलीज होऊन जातं बाळांनो? सीट मॅट्रिक्स. ठीक आहे, सीट मॅट्रिक्स म्हणजे किती सीट्स कोणत्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही हे 30 जुलैपर्यंत एक्सपेक्ट करा बाळांनो, 30 जुलैपर्यंत, है ना. किती सीट्स कोणत्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत, म्हणजे
फॉर एक्झाम्पल सीओईपी कॉलेज आहे, सीओईपी मध्ये सीएस मध्ये 120 सीट्स आहेत, मेकॅनिकल मध्ये 120 सीट्स आहेत. मग या 120 मध्ये 15% ऑल इंडिया कट ऑफचे आहेत, 15 सीट्स तुमचे ऑल इंडिया कट ऑफचे आहेत. बाकीचे उरलेले किती तुमचे 95 सीट्स कसे आहेत बाळांनो, तुमचे महाराष्ट्र MS कॅन्डिडेटचे आहेत. ठीक आहे, हे सगळं डायफॉर्मिफिकेशन येऊन लागतं. ठीक आहे, की 2 सीट्स डिफेन्सला उरलेले आहेत, दोन फीस तुमचे PWD ला दिलेले आहेत, 1 सीट ऑर्फनला दिलेले आहे. हे पूर्ण सीट मॅट्रिक्स तुमचं रिलीज होतं बाळांनो. ठीक आहे, हे केव्हापर्यंत रिलीज होईल, 30 जुलैपर्यंत. त्यानंतर बाळांनो सगळ्यात महत्वाची स्टेप, सगळ्यात कोर पार्ट तुमच्या पूर्ण ऍडमिशन प्रोसेसचा, तो म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग. हेच तुमचं डिसाइडिंग फॅक्टर असतं कॉलेजचं. हे तुमचं स्टार्ट होईल बाळांनो 1 ऑगस्ट पासून तर 5 ऑगस्ट पर्यंत तुमचं चालेल. 5 ऑगस्टला तुमचा कॅप राऊंड 1 लागून जाईल. आता हा ऑप्शन फॉर्म खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला बनवायचा आहे बाळांनो, कारण या ऑप्शन फॉर्मच्या जीवावरतीच, या ऑप्शन फॉर्मच्या दमवरतीच तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटणार आहे. ठीक आहे, जर जितका चांगला ऑप्शन फॉर्म तुमचा तितकं चांगलं तुम्हाला कॉलेज. चांगला ऑप्शन फॉर्म म्हणजे असं काय बाळांनो, सीओईपी टाकलं मी माझ्या कॉलेज लिस्टमध्ये, VJTI टाकलं है ना, वालचंद टाकलं, PICT टाकलं, VIT टाकलं, DJ सांगवी टाकलं, SPIT टाकलं. ठीक आहे, ही एक लिस्ट आहे ना. आणि दुसरी लिस्ट आहे माझे समजा 60% आहेत है ना, 60% ही एक माझी लिस्ट आहे. आणि दुसरी कोणती लिस्ट आहे, DY पाटील आहे, त्याच्यामध्ये मॉडर्न कॉलेज आहे, त्याच्यानंतर झील कॉलेज आहे, त्याच्यानंतर तुमचं PVG वगैरे आहे, MIT आळंदी वगैरे आहे. ठीक आहे, ही एक लिस्ट आहे. ठीक आहे, या 2 लिस्ट आहेत. आता तुम्ही मला सांगा चांगली लिस्ट कोणती आहे 60% नुसार. ही A नंबरची लिस्ट चांगली आहे का B नंबरची लिस्ट चांगली आहे सांगा. भरपूर विद्यार्थी सांगतील A नंबरची सर, कारण चांगले कॉलेजेस टाकलेत त्याने. ही लिस्ट त्याला काहीच कामात येणार नाही, त्याला कोणतंच कॉलेज लागणार नाही, तो बिना कॉलेजचा राहून जाईल तो विद्यार्थी. जर ही लिस्ट टाकली तर त्याला कोणतं ना कोणतं कॉलेज लागेल. चांगली लिस्ट म्हणजे हे नका समजू की चांगले कॉलेजेस टाकणं म्हणजे चांगली लिस्ट नाही. तुमच्या पर्सेंटाईल नुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुम्हाला ज्या ब्रांचमध्ये पाहिजे, ज्या सिटीमध्ये पाहिजे त्यानुसार लिस्ट टाकणं, त्याला म्हणतात चांगली लिस्ट टाकणं. जर 60% आहेत बाळांनो, तुम्ही कॉलेजेसची रेंज कोणती टाकली पाहिजे मला सांगा. 50% पासून तर 70% रेंज तुम्हाला टाकायची. कुठून पासून, 50 पासून तर 70 पर्यंत, म्हणजे 60 तुमची आहे तर +10 -10 तुम्हाला करायचे, जेणेकरून ती तुमची बेस्ट लिस्ट असते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आता 50 कॉलेज तुमचे 60% आहेत, +10 केलं म्हणजे 70, म्हणजे तुम्हाला ऍस्पिरेशनल टाकले तुम्ही. टार्गेट बनवून कितीचं लागू शकतं, 60% तर 65चं लागू शकतं, 66चं, 67चं, 68चं, 70 पर्यंतचं कॉलेज लागेल. 70च्या वरतीचं कॉलेज लागेल का, नाही लागणार. मग ते का टाकायचं. जर तुम्ही ही लिस्ट 50 ते 70ची नाही टाकली बाळांनो आणि ही टाकून दिली तर राऊंड 2 ला काय होईल माहितीये का, जे तुम्हाला भेटणारे होते ना ते पण नाही भेटणार, कारण ते बुक होऊन जातील. तुम्हाला 50च्या खाली जावं लागेल बाळांनो. आणि हा सगळ्यात मोठा तोटा असतो तुमच्या कॉलेज लिस्टच्या मिस्टेकमध्ये. सगळे विद्यार्थी एकदम टॉप कॉलेज टाकून देतात बाळांनो. टॉप कॉलेज तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला टॉप कॉलेज टाकायची, ही गोष्टला समजा बाळांनो है ना. आणि एक कॉलेज खाली वरती केलं, आता मागच्या वर्षी एक DY पाटीलने वरती टाकून दिलं होतं, त्याने VIT खाली टाकून दिलं होतं. सगळ्यांना माहिती VITचं प्लेसमेंट चांगलं आहे DY पाटील पेक्षा, पण त्याने एक प्रिफरन्स खाली टाकलं. त्याला हे लागणार होतं VIT, तरी लागलं नाही, ते सीट्स फुल होऊन गेला. त्याच्यामध्ये राऊंड 2 ला त्याला जागा नव्हती, त्याला DY पाटील घ्यावं लागलं. फक्त एक कॉलेज, एक प्रिफरन्स खाली वरती झाली फक्त. म्हणून ही कोर आहे बाळांनो. ऑप्शन फॉर्म सगळ्यात बेस्ट पाहिजे तुमचा. त्यासाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केलेली बाळांनो. तुमची कॉलेज लिस्ट मी बनवेल, माझी टीम बनवेल, तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करायची असेल तुमच्या पोर्टलवरती. ठीक आहे, जरी कमी पर्सेंटाईल राहिले तरी एक चांगलं कॉलेज पॉसिबल असतं बाळांनो. ठीक आहे, जर तुम्ही व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली, जर व्यवस्थित काउन्सिलिंग केली तर 100% चांगलं कॉलेज पॉसिबल असतं. ठीक आहे, लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट बघू शकता, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. का, व्यवस्थित काउन्सिलिंग केली, कॅप राऊंड व्यवस्थित काउन्सिलिंग मधून खेळले, स्पॉट राऊंड व्यवस्थित खेळले, ILS राऊंड व्यवस्थित केलं, ऑप्शन फॉर्म स्वतः त्यांचा पर्सनल काउन्सिलरने आणि मी बनवला, जेणेकरून त्यांना कमी पर्सेंटाईलला पण एक चांगलं कॉलेज लागलं बाळांनो. ठीक आहे, तुम्हालाही लागेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. आणि लास्ट इयर अशी सुद्धा काही विद्यार्थी होते बरं का बाळांनो, ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का, याच चुका केल्या. एक कॉलेज खालीवरती टाकून दिलं, सगळ्या गोष्टी स्वतःहून करायला गेले. ठीक आहे, जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना तर प्रत्येक गोष्ट स्वतःहून करू शकतात. जर नाही आहे ना तर प्लीज काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. मी असं नाही म्हणत याच काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा, तुम्हाला जिथून चांगलं वाटेल तिथून करून घ्या बाळांनो. तुमच्या आयुष्याचा निर्णय असतो इथं. प्लीज ज्याला माहिती असतात गोष्टी त्याच्याकडून करून घ्या, माझी फक्त एवढी नम्र विनंती आहे बाळांनो. ठीक आहे, जर तुमच्या घरात तुमच्या आई वडिलांना खूप नॉलेज असेल कॉलेजचं, त्यांच्याकडून केलं तरी चालेल बाळांनो, मी असं नाही म्हणत है ना.
आपल्या काउन्सिलिंग मध्ये आपण डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राउंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट, मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, सगळ्या गोष्टी कवर्ड असतात बाळांनो. ठीक आहे. स्कॉलरशिप सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना 2-3 लाख रुपये फीज होती मागच्या वर्षी. आपण त्यांच्यापर्यंत योग्य स्कॉलरशिप पोहोचवल्या, त्यांची फीज 0 झाली बाळांनो. ठीक आहे. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट केला जातो, जे नेहमी तुमच्या सोबत असतात. कधीही काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात. नेहमी तुमचे सारथी असतात बाळांनो ते. ठीक आहे. तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुमचे कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतो कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस वाढून जातात. जरी हाय पर्सेंटाईल असेल बाळांनो, जरी लो पर्सेंटाईल असेल, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित केलं, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली, तर बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. आणि तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, हा फक्त नेक्स्ट 3 महिन्याचा प्रश्न नाहीये. हे 3 महिने नेक्स्ट तुमचे 4 वर्ष डिसाईड करणार आहेत. त्यांचे नेक्स्ट 4 वर्ष तुमचं 20-25 वर्षाचं इंडस्ट्री डिसाईड करणार आहेत बाळांनो. म्हणून या निर्णयाला व्यवस्थित घ्या. ज्याला माहिती असतं त्याच्याकडून गोष्टी करून घेत जा बाळांनो. काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणं या प्रसंगी माझ्यासाठी शक्य नाही बाळांनो. तुमच्या अडचणी मी व्हॉट्सअपला नक्कीच ऍड्रेस करत असतो. ठीक आहे. चला, आता ऑप्शन फॉर्म केव्हापर्यंत लागेल बाळांनो? 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असेल. केव्हा? 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्टच्या दरम्यान. त्यानंतर त्याचा अलॉटमेंट तुम्ही 5 ऑगस्ट पर्यंत एक्सपेक्ट करून चाला बाळांनो. 5 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला एक्सपेक्ट करून चालायचंय. 10 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान तुमचे कॉलेजेस सुरू होऊन जातात बाळांनो. मॅक्स टू मॅक्स 15 ऑगस्ट पर्यंत तुमचं राऊंड 1 नंतर मॅक्झिमम इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होऊन जातात. आता तुम्ही म्हणणार फार्मसी बद्दल का नाही बोलत आहे? फार्मसीची प्रोसेस अजून डिले होते बाळांनो. इंजिनिअरिंगची लवकर होते, फार्मसीची अजून तुम्ही 10-15 दिवस लेट कन्सिडर करा, है ना. मागच्या वर्षाचा इतिहास आहे, त्याच्या मागच्या वर्षाचा इतिहास आहे, त्याच्या मागच्या वर्षाचा इतिहास आहे ना. फार्मसी नेहमी उशिरा होतं. मागच्या वर्षी फार्मसी नोव्हेंबर पर्यंत चाललं होतं. आम्ही राऊंड 2 ला त्यांना नोव्हेंबर पर्यंत सपोर्ट केला होता, है ना. ठीक आहे. तर 15 ऑगस्ट पर्यंत तुमचं कॅप राऊंड 1चं अलॉटमेंट, 5 ऑगस्ट पर्यंत कॅप राऊंड 1चं अलॉटमेंट लागेल आणि 15 ऑगस्ट पर्यंत तुमचं कॉलेजेस सुरू होऊन जातील बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर आता कॅप राऊंड 1 मध्ये समजा 100 सीट्स होत्या सीओईपी सीएचच्या, 80 सीट्स बुक झाल्या. आता उरल्या किती? 20 सीट्स. 20 सीट्स माझं वॅकंट सीट्स येतील की बाळांनो या सीट्स खाली आहेत, आमचं कट ऑफ अजून आम्ही थोडंसं कमी करतोय. सीओईपी म्हणेल राऊंड 1 ला आमचं 99.9 होतं, मग आम्ही काय करतो 99.85 करून देतो आता राऊंड 2 ला. जे विद्यार्थी इच्छुक असतील ते सुद्धा आमचा फॉर्म भरू शकतात. मग राऊंड 2 ला काय परत तुम्हाला ऑप्शन फॉर्म एडिट करायचा वाटला तर करा, नाही तर गरज राहत नाही ऑप्शन फॉर्म एडिट करण्याची बाळांनो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, समजा जर 50 कॉलेजेसची लिस्ट आहे ना, जर तुम्हाला 40 नंबरचं कॉलेज मिळलं, ऑटोमॅटिक नेक्स्ट राऊंडला काय होतं 1 to 39 चेक होतात बाळांनो. जर तुम्हाला वाटतंय की हे कॉलेज मला नकोच हवंय, त्यामुळे तुम्ही एडिट करू शकतात यावरती. पण आधीच तुम्ही व्यवस्थित लिस्ट टाकलेली आहे ना, व्यवस्थित विचार करून टाकली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला कॉलेज लिस्ट परत एडिट करायची गरज राहत नाही. ऑप्शन असतो का एडिट करायचा? 100% असतो बाळांनो. आता वॅकन्सीज रिलीज होतील तुमच्या 10 ऑगस्टच्या आसपास. तुमच्या वॅकन्सीज रिलीज होऊन जातील बघा. 10 ऑगस्ट नाही, अलॉटमेंट झाल्यानंतर लगेच 2 दिवसात, म्हणजे तुम्ही 8 ऑगस्ट पर्यंत तुम्ही कन्सिडर करा, तुमच्या वॅकन्सीज रिलीज होऊन जातील. आता तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला परत टाइम भेटतो बाळांनो. तुम्ही कन्सिडर करा 15 ऑगस्टला तुमचा राऊंड 2 लागून जाईल बाळांनो, है ना. राऊंड 2चा अलॉटमेंट समजून जाईल. आता राऊंड 2 नंतर आता 80 सीट पहिलेच बुक झाल्या होत्या, 20 राऊंड 2 ला बुक झाल्या. आता किती उरतील बाळांनो? 5 ते 10 सीट्स फक्त उरतात राऊंड 3 ला. मग राऊंड 3चा परत वॅकंट, राऊंड 2चं परत वॅकंट आलं, मग राऊंड 3 केव्हा होईल? तुम्ही कन्सिडर करा 25 ऑगस्ट पर्यंत बाळांनो. 25 ऑगस्ट पर्यंत तुमचा राऊंड 3 होऊन जाईल. ठीक आहे. आता राऊंड 4 मध्ये क्वचित कॉलेजेस उरतात बाळांनो. ठीक आहे. राऊंड 4च्या भरोसे जास्त बसत नको जाऊ. ठीक आहे. मी असं सांगेल ना की कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आणि कॅप राऊंड 4 मध्ये कॅप राऊंड 1 ला कॉलेज लागून जायला पाहिजे तुम्हाला. मी असं नाही म्हणत आहे बुक करा, लागून जायला पाहिजे कॉलेज. कॉलेज नाही लागलं तर अवघड गोष्टी असतात. कॉलेज लागून गेलं, फॉर एक्झाम्पल एबीसी नावाचं कॉलेज लागलं, ते कॉलेज आपण आपल्या खिशात ठेवून जाऊ ना, पुढे फ्लोट करू ना. फ्लोट करण्यामध्ये काही त्रास नाही आपल्याला. फ्लोट करण्यामध्ये आपल्याला चांगलंच कॉलेज भेटतं. फॉर एक्झाम्पल एबीसी आपलं 40व्या नंबरचं कॉलेज होतं. फ्लोट केल्याने काय होईल आपल्याला? 1 ते 39 मधलं भेटेल, जे की आपल्या प्रिफरन्सच्या वरतीच कॉलेज आहे की नाही. तर एक गोष्ट समजून घ्या की पहिल्या राऊंडला कॉलेज लागलं पाहिजे. वाटल्यास तर कोणतं पण कॉलेज असावं, पण कॉलेज लागलं पाहिजे. बिना कॉलेज सर आल्यानंतर ना तुमचा मेंटल प्रेशर खूप वाढून जातो बाळांनो. कारण राऊंड 2 राऊंड 3 मध्ये जागाच नाही राहत, क्वचित जागा शिल्लक असतात. मग तुमचं तिथं पॅनिक होऊन जातात तुम्ही. त्यासाठी आपल्या हातात काही राहिलं ना, मग आपण खेळू शकतो पुढे, हे की नाही. राऊंड 1 ला चांगलं कॉलेज लागणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगली कॉलेज लिस्ट अपलोड करणं गरजेचं आहे बाळांनो, है ना. परत सांगतोय मी, व्यवस्थित बनवा, है ना. राऊंड 3 ला तुम्हाला 25 ऑगस्ट पर्यंत राऊंड 3 लागून जाईल. त्यानंतर 2-4 दिवसात वॅकंट सीट्स वगैरे चालेल. आणि राऊंड 4चं अलॉटमेंट बाळांनो तुमचं 5 सप्टेंबर पर्यंत लागेल.
5 सप्टेंबर पर्यंत वॅकन्सी, त्याच्यानंतर वॅकन्सी रिलीज होतील का बाळांनो? नाही होणार, कारण सगळे राऊंड संपले तुमचे. हा, पहिल्या राऊंडमध्ये पहिल्याच नंबरचं कॉलेज लागलं तर ते ऑटो फ्रीज होऊन जातं. काय होऊन जातं? ऑटो फ्रीज होऊन जातं. दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या 3 पैकी कोणतं पण लागलं ते ऑटो फ्रीज होऊन जाईल, म्हणजे ऑटोमॅटिक बुक होऊन जाईल. तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या 6 पैकी कोणतंही लागलं ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. ठीक आहे, ऑटो फ्रीजची कंडिशन टाळण्यासाठी पहिले 6 नंबरचे कॉलेजेस नेहमी टॉप कॉलेजेस टाकत जा बाळांनो. COEP, VJTI, PICT, वालचंद, VIT किंवा कमिन्स, है ना, हे महाराष्ट्रातले टॉप 5 कॉलेजेस आहेत, किंवा SPIT, है ना. सगळ्या आता SPIT, VIT आणि कमिन्स तिघांची लेवल ऑलमोस्ट सेमच आहे असं कन्सिडर करा. SPIT थोडंसं बेटर आहे असं कन्सिडर करा, है ना. तर हे कॉलेजेस तुमचे टॉपला असले पाहिजे, जरी 20% आहे तर. तो आता तुम्ही म्हणणार दादा 20% तू सांगितलं 10 ते 30% कॉलेजेस गेले पाहिजे, मग तू हे कॉलेजेस कसं काय टाकायला सांगतोय? हे फक्त आपण ऑटो फ्रीजची कंडिशन टाळण्यासाठी टाकतोय, आपल्याला कॉलेज मिळून जावं म्हणून नाही टाकत आहे. 40% वाल्यांनी, 60% वाल्यांनी, 80% वाल्यांनी हे कॉलेजेस टाकलं तरी काही यूज नाही. त्यांनी त्यांच्याच पर्सेंटाईलची रेंज टाकायला पाहिजे, तरच त्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल, अदरवाईज बिना कॉलेजचे राहून जातील ते, है ना. तर हे ऑटो फ्रीजचा नियम टाळण्यासाठी आपल्याला हे कॉलेजेस टाकावे लागतात, है ना. चला, आता स्पॉट, त्यानंतर 3 राऊंड तुमचे होतील बाळांनो. स्पॉट, ILS, मॅनेजमेंट. आता भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे, ILS आणि मॅनेजमेंट मध्ये काय फरक आहे? ILS आणि मॅनेजमेंट तर एकच असतं बाळांनो. नाही, ILS आणि मॅनेजमेंट वेगळं आहे. ILS हे CET सेलच्या अंतर्गत येतं, मॅनेजमेंट हे प्रायव्हेटच्या अंतर्गत येतं बाळांनो. म्हणजे तुम्हाला मॅनेजमेंटला डोनेशन भरावं लागतं. काय भरावं लागतं? डोनेशन. एकच दम तुम्हाला 20-25 लाख रुपये जे पण डोनेशन असतं बाळांनो, 5-10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख जे पण असतं कॉलेज टू कॉलेज, है ना, ते तुम्हाला द्यावं लागतं. त्याला म्हणतात मॅनेजमेंट राऊंड. इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणजे काय असतं? तुमची फीस 2x किंवा 3x असते बाळांनो. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये पण कट ऑफ चेक केले जातात. फॉर एक्झाम्पल PICT कॉलेज आहे, PICT मध्ये 100 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला, त्याच्यापैकी पहिले 5 सिलेक्ट होऊन जातील. मग त्यांची फीस किती असेल? 2x किंवा 3x. आता PICT ची फी 1.3 लाख आहे. 1.3 लाखचं 3x किती होऊन गेलं बाळांनो तुमचं? 2x, 3x, 3.9 लाख रुपीज होऊन गेलं. म्हणजे 4 लाख रुपये ऑलमोस्ट एका वर्षाची फीस आहे बाळांनो, है ना. एका वर्षाची फीस 4 लाख रुपये, विचार करा. ठीक आहे, मग इथं तुमचं थोडंसं बजेट पाहिजे बाळांनो, है ना. तर या प्रकारचं असतं तुमचा ILS राऊंड. आता ILS राऊंड मध्ये कट ऑफ जास्त लागतो ऑब्व्हियसली बाळांनो. जर PICTचा CS कट ऑफ समजा 99 ला क्लोज होतोय कॅप राऊंडचा, स्पॉट राऊंडचा किती 98.5 ला क्लोज होईल, आणि ILSचा किती ला होईल बाळांनो? 98 ला होईल. जास्त ड्रॉप होतो का? नाही. चांगल्या लेवलच्या कॉलेजेसमध्ये जास्त ड्रॉप होत नाही बाळांनो, कारण पॅरेंट्स 20 लाख, 25 लाख, 50 लाख द्यायला रेडी असतात, म्हणून जास्त ड्रॉप होत नाही. हा, थोडं 90च्या खाली गेलं ना, हा मग तिथं 4-5-5-6% ड्रॉप होतो. 70-80च्या खाली गेलं ना, 10-12% ड्रॉप होतो तुमचा, है ना. तर ही गोष्ट समजून घ्या. स्पॉट राऊंड म्हणजे काय? स्पॉट राऊंड म्हणजे बस सिम्पली कॅप राऊंडच्या उरलेल्या सीट स्पॉटमध्ये जातात बाळांनो. तिथं तुम्हाला ओपनची फीस द्यावी लागते बेसिकली, तुम्हाला काही जास्त फीस नाही द्यावी लागत. कॅटेगरीचा बेनिफिट नाही होत बेसिकली तुम्हाला, है ना. MHDBTच्या स्कॉलरशिपला काही वेगळ्या स्कॉलरशिप असतात, त्यांच्यामध्ये तुम्ही बसून जातात. 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलेली स्कॉलरशिप, ठीक आहे, भरपूर स्कॉलरशिप आहे, ते आपण बोलू त्याच्याबद्दल. पण MHDBTची जी स्कॉलरशिप आहे, कॅटेगरी स्कॉलरशिप, ती तुम्हाला नाही भेटत बेसिकली, है ना. त्यानंतर आता कॉलेज केव्हा सुरू होणार आहे? कॉलेज तुमचं पहिलं फेजचं कॉलेज तुमचं सुरू होऊन जाईल बाळांनो 15 ऑगस्ट पासून. 15 ऑगस्ट पासून बरेच कॉलेजेस तुमचे सुरू होऊन जातील. काही राऊंड 2 नंतर सुरू होतील, 30 ऑगस्ट पर्यंत तुमचे राऊंड 2 नंतर सुरू होऊन जातील बाळांनो काही कॉलेजेस तुमचे 15 सप्टेंबर नंतर सुरू होतील, है ना. मॅक्स टू मॅक्स कॉलेजेस 80% कॉलेजेस 15 ऑगस्ट पर्यंत सुरू होऊन जातात बेसिकली, है ना. चला, तर हे झालं थोडंसं शेड्यूल बाळांनो. पूर्ण टाइमलाईन समजली तुम्हाला, है ना. आय होप मी खूप मदत केली असेल तुमची टाइमलाईन समजण्यामध्ये, कॉलेज लिस्ट बनवण्याच्या प्रोसेसमध्ये. चांगली कॉलेज लिस्ट, चांगलं काउन्सिलिंग तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचू शकेल. मी परत तुम्हाला ही गोष्ट सांगतोय बाळांनो, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, व्यवस्थित निर्णय घ्या. काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करा. 18,000 पेक्षा जास्त स्टुडंटला आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली बाळांनो. 8 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे. पूर्ण टीम तुमच्या सोबत असते एक चांगलं कॉलेज मिळेपर्यंत, ठीक आहे. कॅप राऊंड वगैरे सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केल्या जातात. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.